येत्या 2024 ची लोकसभा निवडणूक नाशिक लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून दिनकर अण्णा पाटील यांनी लढावी या मागणीसाठी वारकरी संप्रदाय महामंडळ व महानुभव पंथांचे अध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना पत्र पाठवून मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की राजकारण करत असताना आध्यात्मिकची आवड असलेला नेता जर भविष्यात खासदार झाला तर आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोठा आधार होईल। त्या हेतूने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवून मागणी केली आहे। तशी माहिती शिवाजीनगर येथील दिनकर अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। दरम्यान या प्रसंगी अखिल भारतीय मंडळ राज्य प्रमुख हबप अतुल महाराज भदाने, हबप निवृत्ती महाराज रायते, जिल्हाध्यक्ष वारकरी मंडळ हबप बाळासाहेब महाराज शिरसाट, हबप संजय महाराज शिंदे, हबप जनार्दन महाराज काकडे, हबप महंत सुभाष महाराज जाधव, हबप कैलास महाराज घुगे, हबप गोकुळ महाराज तपकिरे, हबप गजानन सीताराम राठोड, हबप शांताराम महाराज खांदवे, हबप सुनील महाराज निकोट, हबप संजय महाराज फड, महंत कृष्णराज बाबा मराठे, महंत साईराज बाबा लोणारकर, महंत वाघेराज बाबा पातुरकर, महंत भाईदेव बाबा महानुभव, दीपक महाजन, बाबूराव संतू आदी या पत्रकार परिषद दरम्यान उपस्थित होते। अखिल भारतीय मानव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांना या दोन्ही अध्यक्षांनी पक्षाला पत्र पाठवून आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यांना माझं काम, अध्यात्माचं काम जे आहे ते मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्यांना वाटतं की हा एकमेव कार्यकर्ता असा आहे की राजकारण करत असताना अध्यात्माचं काम करतात, मदत करतात, त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला। अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं व सकळही महानुभाव त्याचप्रमाणे सकळही वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद मुद्दामून घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय दिनकर अण्णा पाटील यांचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे, काम आहे आणि धर्माला लागून धर्माच्या अनुषंगाने जे जे गरजेचं आहे, जिथं जिथं उभं राहण्याची, सेवा देण्याची गरज पडली त्यावेळेस या दोन्ही संप्रदायाने माननीय दिनकर अण्णा पाठीमागे उभे राहून त्यांच्याकडून सेवा करून घेतलेली आहे आणि ते सतत या धर्माच्या अनुषंगाने धार्मिक सेवेमध्ये सतत अविरत त्यांचं सातत्यपूर्ण सेवा चालू आहे। या दोन्ही संप्रदायाच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघामधून माननीय दिनकर अण्णा पाटील यांना संपूर्ण पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टीने याचा जरूर विचार करावा की दोन्ही संप्रदाय नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महानुभाव संप्रदायाचे अनुयायी 1.5 ते 2.25 लाखाच्या वरती आहे। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा जे अनु आहे ते 2 लाखाच्या वरती आहे। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या दोन्ही संप्रदायाचे अनुयायी असल्यामुळे त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय दिनकर अण्णा पाटील मोठ्या प्रमाणात मताधिक्याने निवडून तर येतीलच, परंतु पक्षाने माननीय दिनकर अण्णा पाटलांना ही उमेदवारी जाहीर करताच त्याचा सर्व स्तरावरती, सर्व महाराष्ट्रात, सर्व भारतामध्ये एक इफेक्ट होणार आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। कारण हे सर्व संप्रदाय जे आहे, वारकरी संप्रदाय असेल, सकळही महानुभाव संप्रदाय असेल, या दोन्ही संप्रदायाच्या वतीनं पूर्ण भारतामध्ये लोकसभेला ही एकमेव सीट मागण्याचा आमचा अट्टास आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ही एक सीट आम्हाला संप्रदायाच्या वतीनं संप्रदायाच्या विनंतीला मान देऊन द्यावं। कारण माननीय दिनकर अण्णा पाटील हे सतत धार्मिक कार्य करतच आलेले आहेत, परंतु 100च्या वरती त्यांनी मंदिरं बांधलेली आहेत। धर्मसेवेमध्ये त्यांचं खूप मोठा सहभाग आहे आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा पूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माच्या अनुषंगाने खूप मोठं कार्य केलेलं आहे। त्यालाच अनुसरून
त्या पावलावर पाऊल टाकून माननीय दिनकर अण्णाजी पाटील यांनी सुद्धा हे सेवेचं रोत हाती घेतलेलं आहे. म्हणून दोन्हीही या संप्रदायाच्या वतीनं आम्ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं याचा विचार करून त्यांना ही उमेदवारी द्यावी ही विनंती पण करतो. नाशिक विभागीय अध्यक्ष आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केली, या पत्रकार परिषदेचं नियोजन हे अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय मानभाऊ पंथ महाराष्ट्र राज्य सगळे ज्येष्ठ पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांचं मनोगत आपल्यासमोर त्यांनी मांडलं आहे. मी सुद्धा विभागीय अध्यक्ष या नात्यानं सांगतो की आज सनातन परंपरेला अध्यात्माची जोड, भक्ती आणि शक्ती या दोन एकत्र ज्यावेळेला जातात त्यावेळेला काय होऊ शकतं. 500 वर्ष प्रलंबित असणाऱ्या रामलल्लाला आज अयोध्यासारख्या राजवाड्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. या गोष्टीचा आम्हा सनातन परंपरेतील वारकरी संप्रदायातील मंडळीला मोठा स्वाभिमान आहे. आम्हालाच म्हणण्यापेक्षा प्रत्येक हिंदूला त्याचा गर्व आहे. आणि मग त्याच अनुयायानं आज या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अनेक वारकरी उमेदवाऱ्या झाल्या, अनेक वारकरी त्या पदावर गेले. पण आमचा वारकऱ्यांचा, मानभाऊ पंथांचा, दीनपतितांचा सन्मान करणारा हा असा लाडका नेता आहे नाशिक नगरीमध्ये. दिनकर धर्माजी पाटील हे नाव एक आणि खरोखर सगळ्यांसाठी दहशत आहे ती प्रेमाची आहे. म्हणून आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय मानभाऊ पंथ ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली. आणि त्याचं कारण एवढंच आहे की विनंती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांना आणि आपल्या राज्याचे ज्येष्ठ देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की खरोखर दिनकर धर्माजी पाटील यांचा विचार, जे अण्णांचा विचार येणाऱ्या 2024च्या लोकसभा मतदारसंघात, नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचा विचार व्हावा नाही, विचार करावंच. आणि आमच्या सगळ्या संप्रदायाच्या वतीनं अशी विनंती आणि प्रार्थना करतो दिनकर धर्माजी पाटील यांनाच अनेक उमेदवारी देऊन बहुसंख्य मतानं ते निवडून येतीलच. मानभाऊ पंथाच्या अध्यक्षांनी सांगितलं, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष यांनी बी इथं मनोगत व्यक्त केलं की 2-4 लाख आणि खरोखर वारकरी या मतदारसंघात आहेत. त्यांनी 2 लाख सांगितले, मी 4 लाख सांगतो. मानभाऊ पंथाचे 1.5 लाख असतील, त्या अधिकही होऊ शकतात. त्यांचं एक आणि खरोखर निष्ठेनं सगळ्यांचं आणि खरोखर मतदान अण्णांच्या पाठीशी राहील. सिन्नर तालुका, इगतपुरी तालुका, त्र्यंबक तालुका, नाशिक परिसर, शहर या सगळ्याने खरोखर अण्णांच्या आत जवळजवळ प्रत्येकाच्या लहान थोरांच्या मुखामध्ये दिनकर धर्मा पाटील, दिनकर अण्णा हेच नाव आहे. आणि म्हणून त्याच नावाला विजयाचं शिक्कामोर्तब व्हावं, त्यांना अनेक लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मी अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीनं विनंती करतो. जय श्री धर्माचार्य हरिभक्तीपरायण निवृत्ती बाबा रायते, अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष. आपल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी निवेदन करतो की खरं तर अगोदर सांगून जातो की ही पत्रकार परिषद दिनकर अण्णांनी आयोजित केलेली नाही. ही पत्रकार परिषद वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ या दोघांनी मिळून आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे. दिनकर अण्णांना नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी का द्यावी याची अनेक कारण आहेत. आणि उमेदवारी का द्यावी, पहिलं कारण आहे की सध्या आणि पूर्वीपासून अनादी काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला रामराज्यासारखी कल्पना अस्तित्वात येते. उदाहरणार्थ रामराजे सुद्धा अष्टऋषी प्रधानमंडळाच्या मार्गदर्शनाने कारभार करत होते. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबाराय, समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाने कार्य करत होते. पांडवांनी सुद्धा धार्मिक अधिष्ठान ठेवून, आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून कारभार केला. मला वाटतं आज आपण जर बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी माननीय पंतप्रधान हे सुद्धा राजकारण आणि धर्मसत्ता या दोन्ही बरोबर घेऊन चालत आहे. आणि म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलेलं आहे
ज्या दिवशी राजकारणाचं आध्यात्मिकरण होईल त्या दिवशी रामराज्याची कल्पना अस्तित्वात येईल. आणि मला वाटतं आम्ही ही कल्पना दिनकर अण्णांमध्ये बघितली आहे. आज नुसत्या त्यांच्या मतदारसंघाच्या कक्षेमध्ये त्यांचं कार्य नाही, धार्मिक कार्य, आणि नुसतं धर्माकरताच कार्य नाहीये. कोरोनामध्ये केलेलं आम्ही स्वतः बघितलेलं त्यांचं कार्य, की हजारो लाखो कुटुंबांना त्यांनी केलेली मदत, अन्नधान्याची असेल, पैशाची असेल, का रुग्णसेवेची काही असेल मदत, सर्व मदत केली. आजही ते करतात. आणि चुकीच्या माणसांना अण्णाकडे थारा नाही. बरोबर असेल त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहणं हे अण्णांचं स्वभाव आहे. आम्ही बघितलेले अण्णा जर या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना जर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जर उमेदवारी मिळाली, त्याचा फायदा नुसता नाशिक लोकसभा मतदारसंघाला न होता शेजारच्या मतदारसंघाला तर होईलच होईल, पण महाराष्ट्राला सुद्धा नाशिक पॅटर्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मला नाशिक जिल्हा आध्यात्मिक वारकरी विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे. म्हणून मी एक संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं, विशेष करून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी हजर आहे. आज महाराष्ट्रामध्ये 2 वारकरी संप्रदायाचे 2 मंडळ प्रगतीपथावर आहे. एक महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आणि एक अखिल भारतीय वारकरी मंडळ. या दोन्ही मंडळाच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि उपस्थित असलेले महानुभाव संप्रदायाच्या वतीनं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळींना केंद्रीय राज्यस्तरीय निवेदन करतो की त्यांनी आमच्या या सर्वांचा नक्कीच विचार करून आणि योग्य तो न्याय देऊन अण्णांना ही उमेदवारी द्यावी. रामकृष्ण. परिषद आयोजित ही पत्रकार परिषद या ठिकाणी मुद्दाम म्हणून आयोजित केली आहे. ते आपल्या सर्वांना कळावं याकरिता थोडंसं आपल्याला माहिती म्हणून मी 2 शब्द बोलतो. या ठिकाणी नाशिक लोकसभेकरिता येणाऱ्या 2024च्या या मतदारसंघामध्ये सातत्याने वारकरी संप्रदायातील आणि मानव पंथातील अनेक थोर विचारवंत कीर्तनकार, महाराज मंडळी, मानवभक्ताचे प्रचारक या विभागामध्ये संपूर्ण देशातून नेहमी येत असतात. आणि येत असताना ज्यांच्याकडे आमच्या सर्वांचं नेहमी वास्तव्य राहिलं ते या विभागाचे आपल्या सर्वांच्या परिचित असणारे हरिभक्तीपरायण दिनकर अण्णा पाटील यांच्या येणाऱ्या कालखंडामध्ये जे गेले 40 वर्षापासून सर्व धर्माचं कार्य अत्यंत महत्त्वाचं या विभागामध्ये पार पाडत आहे. या विभागामध्ये होत असलेले नेहमीतले धार्मिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, या प्रश्नांसाठी आमच्या हक्काची व्यक्ती जर कोण असेल तर ती आदरणीय दिनकर अण्णा पाटील आहे. आणि या होणाऱ्या 2024 मध्ये आपण सर्व देशभर पाहिलेलं आहे की या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी जी विचारधारा सोबत घेतली आहे त्या विचाराला एक बळ देण्याकरिता महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आणि मानव पंथ मोठ्या प्रमाणात काम करतो. आमच्या त्या निमित्ताने आम्ही सर्वांच्या पुढे ही प्रगट करत आहोत की या लोकसभेसाठी आदरणीय दिनकर अण्णा पाटलांना आपण उमेदवारी द्यावी. आणि ही उमेदवारी जर आपण दिली तर या मतदारसंघामधील असलेला आमचा मानव पंथाचा सर्व मतदार, त्याबरोबर वारकरी संप्रदायाचा पूर्ण असलेला मतदार हा अण्णांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मोठ्या संख्येनं उभा राहील. आणि ही सीट तर नक्कीच येईल, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पंथाची, दोन्ही संप्रदायाची मतं मोठ्या संख्येची आहेत. त्याचा नक्की फायदा भारतीय जनता पार्टी होईल. याकरिता आपल्या सर्वांना श्रुत करण्याकरिता ही दोन्ही पंथाची आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत या दोघांची पत्र आमच्या सोबत आहेत की अण्णांसाठी दिलेली आहेत की अण्णांना हा जाहीर पाठिंबा या दोन्ही पंथांनी या ठिकाणी प्रगट केला. याकरिता
नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष असतील, मानव पंथाचे असतील किंबहुना वारकरी संप्रदायाचे असतील, ही सर्व विशेष मान्यवर मंडळी या ठिकाणी संत मंडळी आज या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित आहेत आणि ही पत्रकार परिषद या दोन्ही पंथांनी या ठिकाणी आयोजित संप्रदायाच्या वतीनं अण्णांचा आग्रह नसताना सुद्धा एक दोन्ही संप्रदायाने विचार करून की आपण परिषद घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही परिषद आजची आयोजित केलेली आहे. अण्णांचं जे कार्य आहे ते आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा आहे की आम्ही ज्या वेळेला बघतो अण्णांच्या बरोबर की धर्मकार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक पंथांचे अनेक धर्मांचे मंदिरं त्यांनी आपल्या योगदानातून आपल्या प्रयत्नातून जवळजवळ अण्णांची ही 40 वर्षांची तपश्चर्या आहे. म्हणून मी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढेही अनुयायी आहेत जवळजवळ 1.5 लाखाच्या जवळपास महानुभावपंथी अनुयायी आहेत आणि आमचे सांप्रदायिक अनुयायीसुद्धा जवळजवळ 2 लाखाच्या जवळपास नाशिक जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. म्हणून मी संपूर्ण नाशिक जिल्हा संतांच्या वतीनं सर्व सद्भक्तांच्या वतीनं असं जाहीर निवेदन करतो की भारतीय पक्षाने अण्णांना उमेदवारी द्यावं आणि अण्णांचं हे जे कार्य आहे उत्तरोत्तर वाढत जावं. अण्णांच्या ठिकाणी आम्ही जो काही गुण बघितलेला आहे फक्त मानवता, तिथं धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, भेद नाही. मानवता हा आपला आहे, हा मानवतावादी आहे आणि जगाला प्रेम अर्पावे हे अण्णांच्या ठिकाणी असलेलं वैभव आम्ही सर्व महानुभावांनी बघितलं आहे, सांप्रदायिकांनी बघितलेलं आहे. म्हणून आज आम्ही दोन्ही सांप्रदायिक या ठिकाणी जाहीरपणे आव्हान करतो की अण्णांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तरी आपण सर्व भारतीय पक्षाने विचार करून आमच्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेने राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे. तरी मी सर्वांच्या वतीनं जाहीर आव्हान करतो आणि अण्णांच्या पाठीमागे आम्ही दोन्ही सांप्रदायिक उभे आहोत अशी प्रार्थना करतो. जय श्री. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.